गणेश चतुर्थीच्या शुभपर्वावर गणराय आपल्याला आरोग्य, सुख आणि यश प्रदान करो. आपल्या घरात आनंद आणि उत्साह नवा रंग आणो. कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार अमल महाडिक आणि भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक तसेच महाडिक परिवाराकडून सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. कोल्हापूर जिल्ह्यातील उजगाव येथील आदित्य पांडुरंग बोडके हा गणेशोत्सव आगमन मिरवणुकीत गणपती बघण्यासाठी उजगाव येथील गणेश मंडळ परिसरात गेला होता. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या प्रखर लेसर शोची किरणे त्याच्या उजव्या डोळ्यावर पडल्याने डोळ्यात आग झाल्याचे त्याला जाणवू लागले. कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात त्याला दाखल केले असता त्याच्या डोळ्यात रक्तस्राव झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. आदित्यने घडलेला प्रकार वडील पांडुरंग बोडके यांना सांगितला. आई वडील यांनी खबरदारी घेत शनिवारी रात्री डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आलं. कॉम्प्युटर शिक्षण घेणाऱ्या आदित्यच्या डोळ्यावर परिणाम झाला असून तो हवालदिल बनला आहे. माझं नाव आदित्य पांडुरंग बोडके आहे. वय 21 आहे माझं. मी कम्प्युटरवर काम करत असतो. मी काल गणपतीची मिरवणूक बघायला गेला असताना मिरवणुकीत माझ्या डोळ्यावर लेझर लाईट पडून माझ्या डोळ्याला तिथं ब्लर दिसत होता. त्याची कल्पना मी घरी दिली आणि आम्ही डॉक्टरांकडे लगेच गेलो. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की डोळ्यामध्ये लाईट पडून वाणी फुटून तिथं रक्त साठलेलं आहे. तर पुढे त्यांनी परत बोलवलेलं आहे. काल आम्ही जाऊन आलो पण उद्या आम्हाला परत बोलवले डॉक्टरांकडे. आणि अशा प्रकारचे जे लेझर्स आहेत ते कृपया करून मंडळाने लावू नयेत. या लेझरमुळे डोळ्याला खूप जास्त त्रास होतो आणि अशा या लेझर लाईटमुळे आता माझ्या डोळ्यावर ही इजा झालेली आहे. डॉक्टरांनी सांगितले 1.5-2 महिने तरी लागणार पूर्ण कव्हर व्हायला. यामुळे माझ्या अभ्यासक्रमावर परिणाम झालेला आहे. यामुळे मी काही काम करू शकत नाही कम्प्युटरवर सध्या. कोणत्या वर्षात शिक्षण? मी फायनल इयरमध्ये आहे. फायनल म्हणजे हे सांगा. BCA फायनल इयरचा विद्यार्थी आहे. यामुळे आता माझ्या अभ्यासक्रमावर याचा परिणाम झालेला आहे.